हॅलो, वेलकम विथ न्यू व्हिडिओ. आय होप यू डुईंग ऑल वेल. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पुढे पूर्ण बघा. तर आज आम्ही जाणार आहोत त्या ठिकाणी ज्या ठिकाणाला महादेवांचे आनंदवन असे म्हणतात. हे ठिकाण किंवा शहर इतिहासापेक्षाही जुने आहे. तसेच हे शहर भगवान शिवाने त्यांच्या त्रिशूलावर धारण केलेले आहे. असे हे भव्य आणि दिव्य क्षेत्र म्हणजे काशी. तुम्हें काशी कहूँ या बनारस या वाराणसी, 12 ज्योतिर्लिंगांपैकी असलेले हे एक क्षेत्र काशी विश्वनाथ. तर चला काशीला माझ्यासोबत. तर मी तुम्हाला क्विक दाखवते की मी काय काय तयारी केली आहे. तर यात कपडे घेतले आहे आणि यामध्ये 2-3 एक्स्ट्रा पिशव्या घेतलेल्या आहे ओले कपडे ठेवण्यासाठी. आणि ही माझी हँडबॅग, ती पण मी कॅरी करणार आहे. आणि इकडे आणखी एक सॅक घेणार आहे, यात मेकअपचं सामान वगैरे ठेवलंय. आणि हे खाण्याच्या सगळ्या वस्तू मी या बॅगेत ठेवणार आहे. आणि इकडे कपडे वगैरे आहे. दॅट्स ओके. रेडी आहे. आणि एखाद्या ट्रिपला जाण्यासाठी आणखी काहीतरी नवीन नवीन आठवतं आपल्याला की अरे यार हे घ्यायला पाहिजे, ते घ्यायला पाहिजे. आणि हे मला नाही वाटत हे सगळं पूर्ण झालेलं आहे. आणखी काहीतरी आठवेन मला आणि मग मी ठेवेन यात. हो, इकडे काही चॉकलेट्स पण घेतले आहे, काही खायच्या वस्तू आहे. आणि यामध्ये एक ग्लास घेतलाय. आणि इकडे वाती करून चालवलंय मी. आणि यात आहे पंत्या. आम्ही आता पुण्यातून मनमाड रेल्वे स्टेशनला जायला निघालेलो आहे, कारण आम्हाला वाराणसी डायरेक्ट ट्रेन पुण्यातून नव्हती. आमच्या ट्रेनचा नंबर 07651 असा आहे. ही ट्रेन जालन्यातून स्टार्ट होऊन छपरा जंक्शनला थांबणार होती. आमच्या ट्रेनचा टायमिंग पहाटे 4 वाजता आहे, पण अनफॉर्च्युनेटली 4 तास लेट झालेली आहे आमची ट्रेन. तुम्ही बघू शकता 07651 जालना छपरा एक्सप्रेस. तर असा आहे रेल्वे स्टेशनचा सीन. आता आमची ट्रेन 4 तास लेट झालेली आहे. त्यासाठी आम्ही AC वेटिंग हॉलमध्ये थांबणार आहोत. या वेटिंग हॉलचे पर पर्सन 15 रुपीज होते आणि ते फक्त 1 तासासाठी. त्यामुळे आम्ही या वेटिंग हॉलमध्ये आराम करण्याचं ठरवलं, म्हणजे वेट करण्याचं ठरवलं. तर फायनली येत आहे आमची सवारी. कुठे 4:15ला ट्रेन होती आणि आता वाजले आहे 8. फायनली ट्रेन आलेली आहे आमची. इतकी हळूहळू. तर आम्ही B5 या ठिकाणी आलेलो आहोत. B5 म्हणजे आम्ही 3rd AC बुक केलेलं होतं तिकीट. वा वा, नदी पाहिली का? नदी नदी नदी. कोणती नदी? इथे जे दिसतंय ना तुम्हाला, तर ते आहे प्रयागराज. UP मध्ये पोहोचलोय आम्ही, पण अनफॉर्च्युनेटली ट्रेनमधून तर काही उडी मारू शकत नाही आम्ही. येथून आमचं फायनल डेस्टिनेशन फक्त 120 किलोमीटर अंतरावर आहे. 20 तास मस्त झोप घेतली आम्ही
आणि आता सकाळी सकाळीच आम्ही वाराणसीत पोहोचणार आहोत. गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम प्रयागराज येथे आहे. जर आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही नक्की येथे येऊन जाऊ. तसं प्रयागराज माझ्या विश लिस्टमध्ये नव्हतं, पण इतकं सुंदर दिसतंय ना, तुम्हीच बघा. तर आता पोहोचलोय आम्ही बनारस जंक्शनला आणि यानंतर वाराणसी. तर फायनली जंक्शनला पोहोचलोय आम्ही. तुम्ही बघू शकता चेहरा कसा सुकून गेलेला आहे माझा 22 तासाच्या प्रवासानंतर. बट सब चलता है. वाराणसी आने का सपना जो पूरा हो गया, ये उसी का ग्लो है. तर हे आहे वाराणसी रेल्वे स्टेशन. खरं सांगू का, 1 वर्षापूर्वीच मी वाराणसीला येण्याचं मॅनिफेस्ट केलं होतं आणि मी येथे आमच्या ॲनिव्हर्सरीला 31 ऑक्टोबरला येथे आहे. आता मी वाराणसी जंक्शनला आलोय आणि आता ऑटोनी आम्ही रूमकडे जातोय. बघा इकडच्या रिक्षा कशा असतात. तसं आम्ही रूम वगैरे काहीच बुक केलेली नव्हती अगोदर, पण हे रिक्षावाले दादा बोलले की आम्ही तुम्हाला मंदिराजवळ चांगली रूम दाखवून देतो. मग आम्ही रूम बघायला गेलो, पण सीन काय झाला तेव्हा की ती रूम खूप मध्ये होती आणि मंदिरापासून लांब पण होती. आणि हा अनुभव आम्हाला उज्जैनला आलेला होता, म्हणून आम्ही स्वतःहूनच 4 ते 5 रूम बघितल्या आणि फायनली आम्हाला चांगली रूम मिळाली. तर आता आम्ही रूममध्ये पोहोचलो आहे. मंदिराच्या 300 मीटरच्या अंतरावर आम्ही रूम घेतलेली आहे. या रूमची कॉस्ट आय थिंक 1200 रुपये आहे आणि ही रूम आम्ही 1 दिवसासाठी घेतलेली आहे. तर चला तुम्हाला रूम दाखवते. ही रूम आम्ही मंदिराच्या जवळच घेतली आहे, कारण या रूमच्या जवळच दशाश्वमेध घाट आहे आणि काशी विश्वनाथ मंदिर आहे. तर अशी काही रूम आहे. म्हणजे आम्ही 2-3 रूम बघितल्यावर ही रूम आम्हाला आवडली, म्हणून आम्ही ही रूम घेतली. AC पण आहे यात. इकडे बाथरूम आणि इकडे टॉयलेट बाथरूम एकत्र आहे. चांगली आहे, बऱ्यापैकी चांगली आहे ही रूम. बाहेर दाखवतो. इथे मोठा मिरर पण आहे. आता आम्ही फ्रेश होतो आणि गंगा स्नानला जातो. तुम्ही बघू शकता काशीच्या या छोट्याशा गल्ल्या. आणि इथे जर तुम्हाला चपला वगैरे ठेवायच्या असतील तर तुम्हाला त्या दुकानातून काहीतरी घ्यायलाच पाहिजे. तर हा होता वाराणसी ट्रिप पार्ट 1. सगळं काही या व्हिडिओत इन्क्लूड करता येणार नाही मला, म्हणून पार्ट 2चा वेट करा, कारण पार्ट 2मध्ये मी यानंतरचं सर्व काही इन्क्लूड करणार आहे. मग ती वाराणसीतील शॉपिंग, वाराणसीत आम्ही कोणत्या कोणत्या ठिकाणी गेलो, वाराणसीतील फूड, बनारसी साड्यांचा कारखाना देखील बघायला गेलेलो आणि बरंच काही. म्हणून वेट करा दुसऱ्या पार्टचा.
तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.